सांगोला येथे 15 लाखांचा भेसळयुक्त दूधसाठा जप्त. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. जवळा तालुका सांगोला येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई करत 15,01,280 रुपये किमतीचा 37,532 लिटर भेसळयुक्त दूधसाठा जागेवरच नष्ट केला. तसेच संबंधित आस्थापनेस त्रुटीची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न साहेबराव देसाई यांनी दिली. आज दिनांक 11 जुलै रोजी सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्री गणेश कदम, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी श्री मंगेश लवटे यांनी बुरंगेवाडी जवळा येथील मेसर्स अजिंक्य राणा मिल्क इंडस्ट्रीज या ठिकाणी अचानक धाड टाकली. तपासणी दरम्यान 4 दुधांचे नमुने घेण्यात आले असून उर्वरित 37,532 लिटर दूध जप्त करण्यात आले. तपासणीत एक संकलन आणि चिलिंग युनिटचा वैध परवाना नसणे, स्पॉट टेस्टमध्ये दुधात पाणी मिसळल्याचे आढळले, SNFचे प्रमाण विहित मर्यादेपेक्षा कमी असणे, खरेदी विक्रीची पद्धतशीर नोंद नसले, अनुसूची IV-मधील नियमांचं उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले. दूध नाशवंत असल्यामुळे सदरचा साठा जागेवरच योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. तसेच आस्थापनेस तपासणीत आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आणि वैध अन्न परवाना घेईपर्यंत तात्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. सदरची कारवाई आयुक्त श्री तुकाराम मुंडे, अन्न व औषध प्रशासन मुंबई आणि सह आयुक्त पुणे विभाग श्री D.वा भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अन्न साहेबराव देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम, सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांच्या पथकाने केली आहे.